नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. गेले 15 ते 20 दिवस आपल्याला माहीत आहे की आपण MPSCचे परीक्षेसाठी प्रिपरेशन करत होतो आणि त्यामुळे जे नवीन व्हिडिओज होते किंवा जे डेलीचा करंट अफेअर्स होता त्याला आपण थोडा टाईम हॉल्टवरती ठेवला होता. आता MPSCची परीक्षा संपलेली आहे आणि पुन्हा मग आपण हे जे आपलं न्यूज डिस्कशन आहे त्याला सुरुवात करतो आहे. तर आपला सहभाग असंच राहिला पाहिजे अशी मी अपेक्षा ठेवतो आहे. आणि मला सांगायला हे सुद्धा आवडेल की खूप सारे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते, जसं की नीती आयोग, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, संसद आदर्श ग्राम योजना, त्यानंतर गगनयान मिशन. या सर्वांवरती आपल्याला MPSC राज्यसेवा 2021च्या अंतर्गत प्रश्न बघायलाच भेटले आणि हे सर्व टॉपिक्स आपण आधीच इथे कवर केले होते. मी तुम्हाला नेहमी सांगतो आहे की जे काही टॉपिक्स आपण इथे कवर करत चाललो आहे त्यांचे तुम्ही नोट्स बनवत जावा आणि त्या नोट्सला स्वतःकडे ठेवा आणि एक्झामच्या आधी रिवाईज करण्यामध्ये आपल्याला सोपं जाईल. त्यामुळे आपण नोट्स बनवतो, बरोबर की नाही? मग ज्यांनी नोट्स केले त्यांना त्याचा खूप जास्त बेनिफिट झाला आणि त्यांनी मला पर्सनली मेसेज करून गोष्ट कळवलीसुद्धा. तर मी पुढे पण अपेक्षा करतो आहे की जी लोकं मला फॉलो करत आहेत किंवा आमच्या चॅनलला फॉलो करत आहेत त्यांनी जेव्हा केव्हा पण न्यू डिस्कशन सुरू होईल तर पेपर पेन जोडीला ठेवावं आणि स्वतःचे इम्पॉर्टन्स जे त्यांना वाटते ते नोट्स बनवून ठेवावे. ओके, म्हणजे काय परीक्षेचा वेळ आपण पुन्हा त्याला रिवाईज करू शकू. ओके, तर चला आजचं न्यू डिस्कशन बघून घेऊ. आज आहे 24 मार्च 2021 आणि आपण सुरू करतो आहे आपला लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशन. तर पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ते आहेत 45 वर्षापूर्वी सर्वांना लस, केंद्र सरकारची घोषणा, 1 एप्रिलपासून मोहिमेचा 3रा टप्पा. तर आपल्याला माहीत आहे की कोविडचा जे संसर्ग आहे त्याच्याशी लढण्यासाठी आपण लसीकरणाची जी मोहीम आहे, ठीक आहे, लसीकरणाची जी मोहीम आहे ती सुरू केली आहे आणि त्याचा आता 3रा टप्प्यामध्ये आपण पदार्पण करणार आहोत आणि तो जो 3रा टप्पा आहे ते आपण अर्थातच भारत सरकार 1 एप्रिलपासून त्याला सुरुवात करणार आहे. आता सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं होतं की जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत ज्यांच्या वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा जे कोमॉर्बिडिटी ज्यांना आहे. कोमॉर्बिडिटी म्हणजे काय, तर ज्यांना डायबिटीस झाला, हृदयविकार झाला, असले आजारांनी ती लोकं ग्रस्त आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर हा जो वय होता त्याला कमी करून 50 वर्षावरील जे काही व्यक्ती होते त्यांना लसीकरणासाठी बोलवण्यात आला. आणि आता 3ऱ्या टप्प्याच्या अंतर्गत काय केलं गेलं तर 45 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय असेल त्यांना या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये समाविष्ट करून घेण्याचं जे निर्णय आहे ते केंद्र सरकारने घेतलेलं आहे. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये मुंबईमध्ये तरी जे होळी आणि धुळीवंदन आहे त्याला मनाई करण्यात आलेली आहे. अर्थातच संसर्ग पसरवण्याचा जो धोका आहे ते या त्योहारांमध्ये जास्त असतो, म्हणून महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की मुंबईत होळी आणि धुळवडीला आपण मनाई करणार आहोत. ओके, चला मग ही झालं लसीकरणाविषयी माहिती. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत हिरेन हत्याकटात सचिन वझे यांचा सहभाग, ठोस पुरावे असल्याच्या ATSचा दावा. आपल्यासाठी इथे महत्त्वाचे ATS, तर आपण थोडीशी माहिती ATS विषयी घेऊया. ठीक आहे, ATSचा सर्वात पहिले तो फुल फॉर्म लक्षात ठेवा. ATSचा फुल फॉर्म आहे अँटी टेररिझम स्क्वॉड. ठीक आहे, काय फुल फॉर्म आहे ATSचा? अँटी टेररिझम स्क्वॉड. आता अँटी टेररिझम स्क्वॉड जे आहे हे एक स्पेशल पोलीस फोर्स आहे. ओके, आणि सद्यस्थितीमध्ये ते महाराष्ट्र, गुजरात, केरला, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि वेस्ट बेंगॉल हे जे काही राज्य आहेत तिथे ती ॲक्टिव्ह आहे. ओके, प्रत्येक राज्यामध्ये याचे अस्तित्व नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला MPSCमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की खालील विधाने लक्षात घ्या ATS विषयात, आणि तिथे ते लिहू शकतात की ATSची जे ब्रांच आहे ते प्रत्येक राज्यात आहे. तर उत्तर आहे नाही. ते मोजकेच राज्य आहेत जसे की महाराष्ट्र झाला, गुजरात, केरला, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि वेस्ट बेंगाल. तर हे जे काही राज्य आहे इथेच आपल्याला ATS ही जी स्पेशल पोलीस फोर्स आहे ती बघायला भेटते. ठीक आहे, आणि महाराष्ट्राचा जो ATS आहे ज्याला आपण महाराष्ट्र ATS म्हणतो त्याला IPS रँकचे जे अधिकारी असतात ते त्याला गाईड करतात किंवा त्याला चेअर करतात. ओके, त्यांचे अधिकारी कोण असतात तर ते IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसमधले उच्चाधिकारी जे असतात ते या ATSला लीड करतात. ओके, आता महाराष्ट्र ATSची जर आपण बात केली तर महाराष्ट्र ATSचा जो निर्माण आहे ते 1990मध्ये झालं होतं आणि त्याचं निर्मितीचा जो श्रेय आहे ते आपण ॲडिशनल कमिशनर म्हणजे तत्कालीन ॲडिशनल कमिशनर आफताब अहमद खान यांना जातो. ठीक आहे,
काय सांगितलं मी की महाराष्ट्र ATSचा जो फाउंडेशन होता ते 1990मध्ये टाकण्यात आला आणि ते निर्मिती करण्याचे जो श्रेय आहे ते तत्कालीन ॲडिशनल कमिशनर आफ्ताब अहमद खान यांच्याकडे जातो. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यांना A खान या नावाने सुद्धा आपण सर्व ओळखतो. का ओळखतो? कारण आपल्याला माहिती आहे की जे आपलं काय म्हणतो ते लोखंडवाला, ठीक आहे, लोखंडवालामध्ये जे शूटआउट झाला होता तर लोखंडवाला शूटआउट मागे A खान यांचाच खूप मोठा एक रोल होता. ओके, आपण बघितलं ना लोखंडवाला, शूटआउटेड लोखंडवाला, त्याच्यामध्ये संजय दत्तनी जे भूमिका बजावली आहे ते A खानची भूमिका आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आता हे म्हणजे ATS सारखी एखादी ब्रांच असली पाहिजे भारतामध्ये सुद्धा, याची कल्पना कुठल्या देशाकडनं सुचली तर लक्षात ठेवा, आपण हे जे इन्स्पिरेशन आहे, ठीक आहे, ते लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंटची एक स्पेशलाइज टीम आहे ज्याला आपण म्हणतो स्वॅट टीम. स्वॅट टीम म्हणजे काय तर स्पेशल वेपन अँड टॅक्टिक्स टीम. ओके, तर या टीमकडनं ATSची संकल्पना जी आहे ती भारताने घेतली आहे. ओके, आता ATS जी आहे त्याला 1990मध्ये, लक्षात ठेवा तारीख महत्त्वाची आहे, 1990मध्ये त्याची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी 23 गॅलेंट्री अवॉर्ड्स जे आहेत त्याला जिंकलेले आहेत. आणि जेव्हा 26 नोव्हेंबर 2008चा आतंकवादी हल्ला झाला होता तेव्हा ATSने खूपच महत्त्वाची अशी भूमिका बजावली होती. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ना की हॉटेल ताज आणि ऑबेरॉय ट्रायडंट, ठीक आहे, या दोन हॉटेलमध्ये जेव्हा नागरिकांना बंदिस्त बनवण्यात आलं होतं तर त्यांना सोडवायच्या कामामध्ये ATSचा सुद्धा सहभाग होता. ओके, ATSचे एक स्पेशलाइज्ड ऑपरेशन्स आहेत की ज्याच्या अंतर्गत ते 12 वर्षावरील मुलांना स्पेशली ट्रेन करतात की पुढे जाऊन ते म्हणजे अंडरकवर एजंट म्हणून काम करू शकणार. ठीक आहे, तर हे सुद्धा एक नवीन ॲक्टिव्हिटी आहे जी ATSने सुरू केली आहे. आता जेव्हापासून ATSचा फॉर्मेशन झाला तेव्हापासून मुंबईमध्ये जो क्राईम रेट होता तो 70% कमी झाला होता. ठीक आहे, 1990ची बात करतो आहे मी की 1990मध्ये जेव्हा ATSचा फॉर्मेशन झाला त्यानंतर जे क्राईम रेट होता तो 70% कमी झाला. परंतु ATSवरती काही आक्षेपसुद्धा घेण्यात आले. अर्थातच ते ह्युमन राईट्सचं व्हायलेशन्स करतायत किंवा ते पब्लिकली टॉर्चर करतात लोकांना. आता लोखंडवाला म्हणजे शूटआउट झाला होता, भर दिवसात त्यांनी शूटआउट हे कॅरी केलं होतं, बरोबर. मग त्यामुळे काय झालं तर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आणि याच भीतीमुळे पुढे जे ATS होता त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आला आणि त्याला जानेवारी 1993मध्ये, कधी बरं जानेवारी 1993मध्ये त्याचा जो अस्तित्व होता त्याला संपुष्टात आणण्यात आला होता. ओके, आणि पुन्हा त्याला नंतर थोड्या वेळाने रिन्यू करण्यात आलं. मग लक्षात ठेवा 1990मध्ये पहिल्यांदा ATS फॉर्म होते. ठीक आहे, कधी बरं 1990मध्ये त्यानंतर लोखंडवालाचा शूटआउट होतो. कधी बरं 16 नोव्हेंबर 1991मध्ये, तारीख पण महत्त्वाची बरं का, 16 नोव्हेंबर 1991मध्ये लोखंडवाला शूटआउट होते आणि त्यानंतर 1993मध्ये ATSचा जो अस्तित्व आहे त्याला संपुष्टात आणण्यात येतं. ओके, आणि जे A खान म्हणजे जे फाउंडिंग मेंबर मानले जातात त्यांचं ट्रान्सफर करून टाकण्यात येतं. ओके, परंतु त्यानंतर पुन्हा त्यांना वाटलं की बाबा प्रॉब्लेम्स आहेत आणि प्रॉब्लेम कधी हायलाईट झाला माहिती आहे का, जसं A खानचं ट्रान्सफर करण्यात आलं ना त्याचा एका महिन्यानंतरच म्हणजेच 12 मार्च 1993 रोजी बॉम्बेमध्ये ब्लास्ट झाले. ठीक आहे, बघा किती मोठा रोल होता ATSचा हे जे टेररिझम आहे त्याला रोखण्यासाठी, की जसं ATF चीफचा ट्रान्सफर होतो तसंच बॉम्बेमध्ये ब्लास्ट होतात. ओके, आणि त्यानंतर पुन्हा ATSचं फॉर्मेशन करण्यात आलं कधी तर 8 जुलै 2004मध्ये. 8 जुलै 2004मध्ये जे महाराष्ट्र सरकार होतं, ठीक आहे, त्यांनी एक GR बाहेर काढला आणि त्या GRच्या अनुसार पुन्हा ATS जे आहे त्याची निर्मिती करण्यात आली. आणि यंदा ATSला उद्देश काय देण्यात आले किंवा ATS जे आहे त्याचे एम्स काय होते. सर्वात पहिला जे अँटी नॅशनल एलिमेंट्स आहेत जे महाराष्ट्रामध्ये कुठेही काम करत आहेत तर त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन गॅदर करणे. ठीक आहे, आता आपण उद्देश बघतोय की ATSचे उद्देश काय आहेत ते उद्देश. ठीक आहे, तर पहिला उद्देश काय आहेत की अँटी नॅशनल एलिमेंट जे आहेत जे भारताच्या विरोधात जाऊन कामं करत आहेत त्यांच्याविषयी ते माहिती गोळा करतात. ओके, महाराष्ट्रामध्ये कुठेही असल्यावरती ते त्यांच्याविषयी माहिती गोळा करतात. दुसरं त्यांचा उद्देश काय आहेत तर जे सेंट्रल लेवलची एजन्सीज आहेत जसं की IB झाला, इंटेलिजन्स ब्युरो, त्यानंतर रॉ झाला, तर त्यांच्या जोडी ते कोऑर्डिनेट करतात. ओके, आणि इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतात. आता काही गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये घडली आहे परंतु त्याची माहिती जर IBला हवी असेल देशासाठी महत्त्वाचं आहे म्हणून तर ते कोणाला संपर्क करतील, ते ATSला संपर्क करतील की बाबा ATS तुमच्याकडे हा व्यक्तीविषयी महाराष्ट्रामध्ये जो आहे त्याच्याविषयी माहिती आहे तर ते आम्हाला तुम्ही पुरवा.
ठीक आहे. त्यानंतर जे अदर एजन्सीज असतात त्यांच्या जोडी ते कोऑर्डिनेट करतात आणि काम करतात पुढे. अर्थातच पुढे काय करतात ते अजून काही त्यांचे उद्देश आहेत. तर जे काही माफिया असतात किंवा जे ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट्स असतात, म्हणजे जे आता डी कंपनी ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, दाऊद इब्राहिमची जी कंपनी त्याला आपण डी कंपनी म्हणतो. तर असे जे ऑर्गनाइज्ड क्राईम करतात ना, त्यांना एलिमिनेट करायचं, अर्थातच त्यांना खतम करायचं काम जे आहे ते ATSच्या हातात असते. ठीक आहे. त्यानंतर अजून काय, तर काउंटर फेटिंग करन्सी, अर्थातच जे फेक करन्सी असते, ठीक आहे, फेक करन्सी असते. आपण बघितलं असेल ना की हजार तर संपलं जातं, पण तो 500ची आणि 2000ची नकली नोटा असतात, बरोबर. तर हे नकली नोटा कुठून येत आहे, त्यांचा सोर्स काय आहे आणि त्याचं कसं काय आपल्याला संपुष्टात आणता येईल ते बघायचं काम ATS करते. तसंच नार्कोटिक्स वगैरे असतात ना, अर्थातच गुंगी आणणारे पदार्थ, ज्याच्या अंतर्गत ड्रग्ज येतो, अफीन येतो, ठीक आहे. तर या सर्वांना डिटेक्ट करणे आणि त्याला एलिमिनेट करायचं काम जे आहे ते ATS बघतो. सद्यस्थितीमध्ये ATSचे चीफ कोण आहेत, तर आहेत जयजीत सिंग, सॉरी, काय आहे, जयजीत सिंग हे त्याचे सध्याचे चीफ आहेत. ओके. तुम्हाला इथे एक नाव दिसत असेल, सचिन वाझे, ठीक आहे. सचिन वाझे कोण आहे, तो सचिन वाझे बेसिकली एक 3 स्टार ऑफिसर आहेत. ओके. ज्यांच्या हिस्ट्री एवढी काही खास नाही आहे, म्हणजे ते 17 वर्षासाठी पोलीस सर्व्हिसेसमधनं बाहेर होते. त्यांच्या विरोधात एक आधी पण खटला भरला गेला होता आणि त्यामुळे त्यांना सर्व्हिसेसमधनं सस्पेंड करण्यात आलं होतं 17 वर्षासाठी. ओके. आणि सद्यस्थितीमध्ये ते हायलाईट काय झाले, तर जे अर्नब गोस्वामी आहे, कोण बरं, अर्नब गोस्वामी. तर अर्नब गोस्वामीला अरेस्ट करण्याची जी टीम होती ना, त्याला हे सचिन वाझे जे होते ते लीड करत होते. ओके. आणि त्यामुळे ते न्यूजमध्ये होते. आणि सद्यस्थितीमध्ये अँटिलिया, जिथे अंबानी राहतात, तर त्यांच्या घराबाहेर विस्फोटक भरलेली गाडी सापडली किंवा गाडीमध्ये विस्फोट झाला. मग त्याच्यामध्ये यांचं नाव म्हणजे संदिग्ध आहेत हे. ओके. त्यांचं नाव येते की या ब्लास्टमागे त्यांचा कुठेतरी हात असावा. आता NIA जे आहेत ते त्याच्याविषयी जाच करतच आहेत. तर लवकरच त्याचा पुरावा किंवा जे काय आहे त्याचं मागचं रिझन ते लवकरच समोर येईल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. ठीक आहे. तर ATS म्हणजे सचिन वाझेविषयी तुम्हाला काही विचारलं जातील ते काही महत्त्वाचं नाही आहे. ओके. पुढे बाबा कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार. बाबा कल्याणी या खूपच महत्त्वाची व्यक्ती आहे. ठीक आहे. बाबा कल्याणीचा नेतृत्व अंतर्गत, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, कोण बरं, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स यांनी एक कमिटी निर्माण केली होती, ज्याला आपण बाबा कल्याणी कमिटी म्हणून ओळखतो. कशासाठी होती, सेससाठी होती, स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी. काय होती कमिटी ते आपण बघणारच आहोत. सध्या न्यूज काय ते बघून घेऊ. ओके. तर उद्योग क्षेत्रातील अमूल्य योगदानाने पुण्याचे नाव देशात नव्हे तर जगभर पोचविणारे भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी स्थापन झालेल्या त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने मंगळवारी घोषणा केली. ठीक आहे. तर निवड समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर रघुनाथ माशेलकर. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू होते, ठीक आहे, त्यांना फाशी कधी देण्यात आली होती, तर ती होती 23 मार्च 1931. ठीक आहे. तारीख लक्षात ठेवा. मी काल बघत होतो तर बरेच लोक म्हणत होतं की शहीद दिन म्हणून आपण याला साजरं करतो, पण थोडं एक इथे करेक्शन आहे. शहीद दिन जो असतो तो 30 जानेवारीला असतो. ठीक आहे. जेव्हा 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली होती, तो दिवस आपण शहीद दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे. तर हे थोडंसं एक लक्षात ठेवा तुम्ही लोक. तर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. मात्र त्यांची फाशीची तारीख होती ते 24 मार्च होती, बरं का, 24 मार्च 1931. परंतु त्यांनी एक दिवस आधीच फाशीच्या तक्त्यावरती म्हणजे त्यांना फाशी देण्यात आली होती. ओके. तर इंग्रज आहे, हरामीच होते ते, काय बोलायचं आता. चला पुढे. तर आता आपण बघून घेऊ बाबा कल्याणी कमिटीविषयी. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर लक्षात ठेवा, बाबा कल्याणी कमिटी जी होती ते मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, ठीक आहे, हे बघा, युनियन मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी जून 2018 त्याची स्थापना केली होती. ओके. आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते कोण होते, बाबा कल्याणी स्वतः. ओके. आता त्याचे उद्देश काय होते, म्हणजे कशासाठी आपण ही समिती गठीत केली होती, तर उद्देश होतं त्यापैकी पहिला जो होता ते होता की सेज पॉलिसी जी असते, सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, स्पेशल इकॉनॉमिक
झोन. आता स्पेशल इकॉनॉमिक झोन काय असतो, तर जे काही व्यापार आहे त्याला चालना देण्यासाठी आणि विविध उद्योगधंद्यांना एक जागेवरती केंद्रित करण्यासाठी आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन ही संकल्पना राबवली होती. ओके. आता आपल्याला माहिती आहे की बाबा एखादा प्रोडक्ट आपल्याला तयार करायचं आहे, तर त्या प्रोडक्ट तयार करण्यामागे आपल्याला खूप जास्त म्हणजे खूप वेरियस इक्विपमेंट्स लागतात. ठीक आहे. तर एक कंपनी एक इक्विपमेंट बनवते, दुसरी कंपनी दुसरी इक्विपमेंट बनवते, तिसरी कंपनी तिसरं इक्विपमेंट बनवते. आपण एक एक्झाम्पल घेऊ. चला मला कार मॅन्युफॅक्चर करायचं आहे, तर कार मॅन्युफॅक्चर करण्यासाठी मी स्टील एका कंपनीकडनं घेतो. ठीक आहे. मी इंजिन एका दुसऱ्या कंपनीकडनं घेतो, मी टायर्स तिसऱ्या कंपनीकडनं घेतो, ॲक्सेसरीज चौथ्या कंपनीकडनं घेतो. आता समजा एक कंपनी आहे ते गुजरातमध्ये आहे, दुसरी महाराष्ट्रामध्ये आहे, तिसरी तेलंगणामध्ये आहे, चौथी हे भलतीच कुठेतरी आहे. तर तो सामान आणण्यासाठी किती वेळ जातो. मग अशा वेळी काय करायचं आपण, की जे काही महत्त्वाचे उद्योगधंद्याशी रिलेटेड जे काही कंपनीज आहेत त्यांना एका जागेवरती एकत्रित करायचं. आता कार बनवण्यासाठी जे काही इक्विपमेंट्स लागतात, जे काही ॲक्सेसरीज लागतात, तर कार मॅन्युफॅक्चरिंगना एका जागेवरती एकत्रित करायचं आणि त्यांना जिथे एकत्रित केलं जाईल त्याला आपण म्हणू स्पेशल इकॉनॉमिक झोन. तिथे फक्त आणि फक्त ते एका स्पेसिफिक प्रोडक्टसाठी तिथे काम करेल. ओके. ही संकल्पना होती स्पेशल इकॉनॉमिक झोनला अस्तित्वात आणण्यामागची. आता स्पेशल इकॉनॉमिक झोन तर अस्तित्वात आला, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम होते आणि त्या प्रॉब्लेम्सना ओव्हरकम करण्यासाठी आपण ही बाबा कल्याणी कमिटी बनवली. तर त्याचा उद्देश काय होता, पहिला तर सेस पॉलिसीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत त्यांना इव्हॅल्युएट करणे आणि WTOनी जे काही मेजरमेंट्स दिले आहेत आपल्याला किंवा WTOनी जे काही गाईडलाईन्स दिले त्याच्या अनुसार आपल्याला आपली सेस पॉलिसी कशा प्रकारे बनवता येईल किंवा त्याला कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल त्याच्यावरती फोकस करणे. ठीक आहे. दुसरा उद्देश काय होता, तर दुसरा उद्देश हे होता की सेस जे आहे, ठीक आहे, सेससाठी जे आपण जागा देतो आहे मग त्या जागाचं आपण मॅक्सिमम युटिलायझेशन कशा प्रकारे करू शकतो त्याच्यावरती आपल्याला गायडन्स देणे. ठीक आहे. तिसरा उद्देश काय होता की इंटरनॅशनल एक्सपिरियन्सचा उपयोग करणे आणि त्याचा अनुसार आपली सेस पॉलिसी जी आहेत त्याला अजून चांगल्या प्रकारे मॉडिफाय करणे. ओके. आणि गव्हर्मेंटची जे काही स्कीम्स चालत आहेत जसं की कोस्टल इकॉनॉमिक झोन, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर, नॅशनल इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग झोन, या सर्व स्कीम्सना कशाप्रकारे सेसचा फायदा होऊ शकतो किंवा या सर्व स्कीम्सना आपण कशाप्रकारे सेसमध्ये इन्क्लूड करू शकतो किंवा इंटिग्रेट करू शकतो त्याच्याविषयी गायडन्स देणे. ठीक आहे. तर हे उद्देश होता कोणाचा, बाबा कल्याणी कमिटीचा. आता बाबा कल्याणी कमिटीने काय काय त्याच्यावरती सजेशन्स दिले किंवा काय काय शिफारशा दिल्या ते आपण बघून घेऊ. ओके. सर्वात पहिली शिफारस काय होती की जर इंडियाला 2025पर्यंत, ठीक आहे, जर इंडियाला 2025पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनायचं असेल तर इंडियानी बेसिक चेंजेस आणावे लागेल स्वतःचा प्रोग्राममध्ये किंवा स्वतःचा पॉलिसीमध्ये. आणि त्या बेसिक चेंजेस कुठल्या कुठल्या सेक्टर्समध्ये आणायचे आहेत, तर एन्व्हायरमेंट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्हनेस. ठीक आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज जे असतात त्याच्यामध्ये जे कॉम्पिटिटिव्हनेस आली पाहिजे ते आपल्याला कुठेही सद्यस्थितीमध्ये दिसत नाही आहे. मग त्यांना एकामेकाशी कम्पीट करायला लावा, कारण जेव्हा कॉम्पिटिशन वाढेल तेव्हा आउटपुटसुद्धा इन्क्रीज होतो किंवा तोसुद्धा चांगला होतो. ओके. मग याच्यावरती फोकस करा की आपण कुठल्या प्रकारे कॉम्पिटिटिव्हनेस आणि सर्व्हिसेस जे आहेत त्याला अजून चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकू जर आपल्याला 2025पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनायची असेल तर. दुसरी गोष्ट, आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये IT आणि IT एनेबल सर्व्हिसेस म्हणजे ITशी संलग्न जे काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये भारत खूप जास्त पुढे आहे आणि भारत या सर्व सर्व्हिसेसचा एक्सपोर्टसुद्धा करतो. ठीक आहे. तर याच सर्व्हिसेसचा उपयोग आपण हेल्थकेअर, फिनान्स सर्व्हिसेस, लीगल, रिपेअर आणि डिझाईन सर्व्हिसेस याचा अंतर्गतसुद्धा केला पाहिजे. ठीक आहे. IT आणि IT एनेबल सर्व्हिसेस जे आहेत त्याचंच ॲप्लिकेशन आपण आपला हेल्थकेअर सेक्टर, फिनान्स सर्व्हिसेस, लीगल सेक्टर याच्यामध्ये सुद्धा केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तिसरं जे त्यांनी शिफारस दिली ती अशी होती की सेजला अजून जास्त बूस्ट करण्यासाठी किंवा त्याला चालना देण्यासाठी आपल्याला टॅक्स इन्सेंटिव्स हे दिलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला काय केलं पाहिजे, तर सेसच्या अंतर्गत जे काही कंपनीज प्रस्थापित होत आहेत त्यांना आपल्याला टॅक्स इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे, अर्थातच टॅक्समध्ये सूट दिली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून काय होईल तर ते एम्प्लॉयमेंटला जास्त प्रोत्साहित करतील. आता टॅक्स द्यायचा नाही आहे, मग जो पैसा उरलेला आहे तो पुन्हा रिइन्व्हेस्ट केला जाईल त्या कंपनीमध्ये आणि त्याच्यामुळे कंपनीला स्वतःला मोठा करण्यामध्ये फायदा होईल. ओके. तर ही शिफारस दिली होती कोणी बरं, बाबा कल्याणी कमिटीने.
तसंच त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली होती की लिंक इन्फ्रास्ट्रक्चर प्रिपेअर करा. लिंक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय सांगितलं मी, ABCD 4 कंपनी आहेत आणि इथे सेज आहेत, प्रत्येकाला बोलवा इथे आणि प्रत्येकामध्ये एक लिंकेज एस्टॅब्लिश करा की दरवेळी प्रत्येकाशी वेगवेगळं आपल्याला बोलायला नको, सर्व एका जागेवरती असतील आणि इंटिग्रेटेड असतील. ठीक आहे, तर हा अप्रोच फॉलो करायची शिफारससुद्धा दिली होती बाबा कल्याणी कमिटीने. त्यानंतर शेवटची जी त्यांनी शिफारस केली होती ती काही अशी होती की एम्प्लॉयमेंट, इन्व्हेस्टमेंट, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, इन्फ्रास्ट्रक्चर हे जे 4 सेक्टर्स आहेत ना यांनासुद्धा इंटिग्रेट करा. ओके, इंटिग्रेट करा. आता इंटिग्रेशनने फायदा होईल. समजा ABC 3 कंपनी आहेत. ठीक आहे, एला मजुरांची खूप जास्त गरज आहे आणि बीकडे एक्स्ट्रा आहे. मग बी स्वतःचे मजूर एकडे पास करू शकतो का नाही, पण केव्हा, जेव्हा ए आणि बीमध्ये चांगलं असं कनेक्शन असेल. ठीक आहे, तसं सीकडे खूप जास्त मुबलक प्रमाणात माल पडू नये, परंतु त्याला विकण्यासाठी प्लॅटफॉर्म नाही आहे आणि एला गरज आहे, ए शोधतो आहे, पण या दोघांची जोपर्यंत मीटिंग होणार नाही तोपर्यंत त्या मालचा परिवहन होणार नाही. ठीक आहे, मग काय करा, या सर्वांना एकामेकांशी कनेक्ट करा, इंटिग्रेट करा. अर्थातच एम्प्लॉयमेंट सेक्टर, इन्व्हेस्टमेंट, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे सेक्टर आहेत यांना एकमेकांशी लिंक करा आणि त्याच्यामध्ये जे फायनान्स लागतो आहे त्याला पुरवायचा गव्हर्नमेंटने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. ओके, तर हे बघितलं आपण बाबा कल्याणी कमिटीविषयी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ओके, प्रश्न मला वाटेपर्यंत एकदा येऊन गेले की बाबा कल्याणी कमिटी कशाशी रिलेटेड आहे, तर ते सेजशी रिलेटेड आहे. ओके, स्पेशल इकॉनॉमिक झोनशी रिलेटेड आहेत. चला पुढे बघूया अजून काय महत्त्वाची न्यूज आहे. तर इंदिरा साहनी निकाल, लक्ष्मण रेषा 9. ओके, मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. आता इंदिरा साहनी केस काय होता त्याच्याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण आपण रिझर्वेशन हा टॉपिक जो आहे तो आपल्या न्यूज डिस्कशनमध्ये कवर केला आहे आणि रिझर्वेशनमध्येच इंदिरा साहनी केस येतो 1992चा. ठीक आहे, मग मी रिझर्वेशनची जी लिंक आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन, तुम्ही एकदा त्याला गो थ्रू करा. ओके, इम्पॉर्टंट आहे ते. पण सद्यस्थितीमध्ये आपण बघून घेऊ की इंदिरा साहनी केस जे होता त्याचा अंतर्गत काय निर्णय जे आहेत ते सुप्रीम कोर्टने दिला होता. ओके, सर्वात पहिली गोष्ट जे इंदिरा साहनी केसमध्ये सांगितली होती ते होती की 27% रिझर्वेशन द्यायचं आहे. कोणाला, तर सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला. ओके, किती पर्सेंट रिझर्वेशन, तर 27% रिझर्वेशन. त्यानंतर दुसरं काय होतं, तर दुसऱ्या जजमेंटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण क्रिमी लेअरचा जो कन्सेप्ट आहे ते अस्तित्वात आणणार आहोत. अर्थात तुम्हाला प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो बरं का, की क्रिमी लेअरचा जो कन्सेप्ट आहे ते कुठल्या केसच्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आला, तर ते आहे इंदिरा साहनी जजमेंट. तर इंदिरा साहनी जजमेंटच्या माध्यमातून आपण क्रिमी लेअर ही संकल्पना जी आहे ते आपला रिझर्वेशनमध्ये आणली आहे. ओके, आणि ते फक्त OBCसाठी आहे. क्लिअर. त्यानंतर टोटल रिझर्वेशन जे असलं पाहिजे ते किती असलं पाहिजे, 50%. 50%पेक्षा जास्त रिझर्वेशन देता कामा नये आणि हे सुद्धा एक निर्णय होता जे इंदिरा साहनी केसमध्ये देण्यात आला होता. ठीक आहे, त्यानंतर रिझर्वेशन जे द्यायचे बॅकवर्ड क्लासला त्याच्या अंतर्गत OBC, SC आणि STचा समावेश होणार आहे. ओके, आणि हा जो रिझर्वेशन आहे तो फक्त अपॉइंटमेंट पुरता मर्यादित राहील, तो प्रमोशनमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. ओके, हे आपण जजमेंट जे बघतोय ते 1992मध्ये सुप्रीम कोर्टने जे जजमेंट दिलं आहे त्याच्याविषयी बोलतोय. तर 4 जजमेंट आहे ते आपल्या लक्षात ठेवायचे आहे. सर्वात पहिलं OBC जे असेल त्याला 27% रिझर्वेशन, ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर दुसरं क्रिमी लेअरचं कन्सेप्ट हे अस्तित्वात आलं. 50% टोटल रिझर्वेशन असणार आहे आणि रिझर्वेशनच्या अंतर्गत OBC, SC आणि STचा समावेश असेल आणि इनिशियल अपॉइंटमेंट पुरतंच ते मर्यादित असेल, पुढे प्रमोशनमध्ये त्याला कन्सिडर केलं जाणार नाही. ओके, तर हे सर्व होतं इंदिरा साहनी जजमेंट किंवा इंदिरा साहनी केसचे निर्णय. ओके, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा त्याला. पुढची न्यूज जी आहेत ते आहेत पुनर्विकासादरम्यान विकासकाकडून मासिक भाडे न मिळणे हा सामाजिक अन्यायच. मुंबई हायकोर्ट जे आहेत त्यांनी हा निर्णय दिला आहे. काय बरं, की इमारतीच्या पुनर्विकासादरम्यान विकासकाकडून पर्यायी निवाऱ्यासाठी दिले जाणारे मासिक भाडे जगण्यासाठी असून ते न देणे म्हणजे एक प्रकारचा सामाजिक अन्याय आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तुम्ही पण जर कधी रिडेव्हलपमेंटसाठी तुमची जर एखादी बिल्डिंग जात असेल तर तो जो विकासक आहे तो तुम्हाला महिन्याला एक सर्टन अमाऊंट देतो की बाबा
तुमची जागा जी आहे ती आम्ही विकासासाठी नेतो आहे किंवा त्याच्यावरती आम्ही विकास करतो आहे, मग तुम्हाला दुसऱ्या जागेवरती राहण्यापुरतं आम्ही हे भाडं देतो आहे. जर नसेल देत तर तुम्ही आता त्याला विचारू शकता. ओके, जनजागृतीसाठी सुद्धा हा माहिती महत्त्वाची आहे. ओके, चला पुढे बघूया अजून काही निर्णय आहे किंवा अजून काही महत्त्वाची न्यूज आहेत. नेक्स्ट, पक्षकाराचा बदलीनंतरही कौटुंबिक न्यायालयाला सुनावणीचे अधिकार. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा. ठीक आहे, लक्षात ठेवा, काय पक्षकाराचा बदलीनंतरही कौटुंबिक न्यायालयाला सुनावणीचे अधिकार आहेत. एक्झाम्पलमध्ये काय होतं माहिती आहे का, की एक दाम्पत्य होतं किंवा एक कपल होता, ए आणि बी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, त्यांचा डायव्होर्स झाला. आता त्यांची एक मुलगी होती, त्या मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला. ओके, मग बाबा जे होते, बाबांनी केस केला कुठे बरं, तर नागपूरमध्ये जे कौटुंबिक न्यायालय होतं तिथे. ओके, आता नागपूरमध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये केस रजिस्टर केला आणि तिथे त्याची सुनवाई चालू होती. तदुपरांत काय झालं माहिती आहे का, की ए जे होते ते सरकारी नोकर होते, म्हणजे आई जे होते ते सरकारी नोकर होते. मग त्यामुळे त्यांची बदली झाली. आता बदली झाल्यावरती तो केस जो आहे तो नागपूर बेंचचा जे लिमिट आहे त्याचं बाहेर निघून गेला असं म्हणणं आहे बेंचचं, आणि त्यांनी पुढील सुनावणी करण्याला नकार दिला. मग आता उच्च न्यायालयाने काय सांगितलं, की एकदा जिथे तुम्ही रजिस्टर केलं आहे केस, तिथेच त्याचा निर्णय येईपर्यंत तुम्हाला तो केस जो आहे त्याला लढायचा आहे. ओके, अर्थातच आता तुमची बदली झाली म्हणून समजा एक्झाम्पल घेऊया, की ए जे होते त्यांची बदली मुंबई येथे झाली. मग काय मुंबई येथे येऊन पुन्हा केस फाईल करायचं उत्तर नाही, नागपूरमध्ये जो केस फाईल आहे त्याच्याच वरती सुनावणी होणार. ओके, तर पक्षकाराचा बदली, आता ए आणि बी हे दोन पक्षकार होते ना, तर पक्षकाराचा बदलीनंतरही कौटुंबिक न्यायालयाला सुनावणीचे अधिकार आहे. ओके, आणि हा जो निवाडा दिला आहे तो कोणी दिला आहे, तर ते मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. क्लिअर. पुढे, विदर्भात आणखी 2 वाघांचा मृत्यू. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा, तर यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव वन परिक्षेत्रात एका वाघिणीचा मृतदेह मंगळवारी आढळला आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे टायगर रिझर्व्स. ओके, व्याघ्र प्रकल्प आपण ज्याला म्हणतो ते. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती बरं, 6. आता कुठले कुठले ते लक्षात घ्या. सर्वात पहिले सह्याद्री, त्यानंतर मेळघाट, त्यानंतर पेंच. आता पेंच जो आहे तो तुम्हाला दिसतोय मध्य प्रदेशमध्ये, परंतु त्याची काही सरहद जी आहेत, म्हणजे काही भाग जे आहे त्याचा तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, म्हणून पेंचला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कन्सिडर केलं जातं. ओके, त्यानंतर बोर, पुढे नवेगाव नागझिरे आणि ताडोबा अंधारी, असे 6 व्याघ्र प्रकल्प जे ते महाराष्ट्रामध्ये आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, त्याचे लोकेशनसुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बाबा पश्चिमेकडून पूर्वेकडे त्यांचा क्रम लावा. ओके, तर सर्वात पहिले कुठला येईल, सर्वात पहिले येईल तुमचा सह्याद्री, त्यानंतर येईल मेळघाट, त्यानंतर बोर, त्यानंतर येईल आपलं पेंच, नंतर ताडोबा अंधारी आणि शेवटचा नवेगाव नागझिरे. ओके, तर विचारलं जाऊ शकते. आणि सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये आधी 50 होते, आता 51 झालेत व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, टोटल किती आता 51 झाले आहेत. ओके, आता व्याघांचा विषयी थोडीशी अजून माहिती घेतली पाहिजे आपण. तर लक्षात ठेवा, दर 4 वर्षांनी वाघांची संख्यांची, म्हणजे किती वाघ आहेत भारतामध्ये त्याची गणना होते आणि त्याला आपण टायगर सेन्सस म्हणतो. दर 4 वर्षांनी होते आणि NTCA ते कंडक्ट करते. ओके, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. आणि NTCA जी आहे ती एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. आता स्टॅच्युटरी म्हटल्यावरती कुठल्या कायद्याच्या अंतर्गत त्याची निर्मिती करण्यात आली आहे, तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. ठीक आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. तर या कायद्याच्या अंतर्गत NTCAची निर्मिती करण्यात आली आहे. ओके, आणि व्याघांची जी गणत्री आहे किंवा व्याघांची जे जनगणना आहे ते करायचं काम जे आहे ते NTCAकडे असते. मग 2018मध्ये जे सेन्सस कंडक्ट झाला त्याच्या अंतर्गत आपल्याला समजलं की 2967 व्याघ जे आहेत ते भारतामध्ये आहे. ओके, भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे, तर 2967. ओके, 4 असे राज्य आहेत जिथे 4 असे राज्य आहेत जिथे 300पेक्षा जास्त वाघ हे अस्तित्वात आहे. आणि त्याच्या अंतर्गत सर्वात पहिला नंबर जो आहे तो मध्य प्रदेशचे आहे, ज्याच्यामध्ये 526 व्याघ आहेत, म्हणजे वाघ आहेत. त्यानंतर येतो कर्नाटका, ज्याच्यामध्ये 2 कमी आहे, 524 आहे. त्याच्यानंतर उत्तराखंड येतो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो आणि महाराष्ट्रामध्ये 312 व्याघ आहेत. ठीक आहे, व्याघ्र म्हणा त्याला किंवा वाघ म्हणा चालेल. ठीक आहे, व्याघ्र प्रॉपर मराठी आहे, एवढं लक्षात ठेवा. मग महाराष्ट्रामध्ये किती आहेत, महाराष्ट्रामध्ये 312 आहेत. ओके, 8 असे राज्य आहेत जिथे 150पेक्षा जास्त वाघ हे अस्तित्वात आहे. ओके, त्यानंतर 313% जे आहेत ते टायगर पॉप्युलेशन जे आहेत
कुठे? केरळामध्ये 2006चा जर आपण कंपेअर केला तर 313% त्याची वाढ झालेली आहे. आता इथे महत्त्वाचं काय माहिती आहे का? तर बक्सा, दंपा, बंपा नाही आहे ते दंपा आहे, ठीक आहे, दंपा. तर बक्सा, दंपा आणि पलामू हे जे टायगर रिझर्व्स आहेत, इथे एकही व्याघ किंवा एकही वाघाची अस्तित्व सापडलेलं नाही आहे. ठीक आहे. कुठले कुठले? बक्सा, दंपा आणि पलामू या 3 व्याघ्र प्रकल्पाचं अंतर्गत आपल्याला एकही वाघाचं अस्तित्व सापडलेलं नाही आहे. ओके. बक्सा जे आहे ते वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. ठीक आहे. बक्सा कुठे आहे? वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. दांपा जे आहे ते मिझोरममध्ये आहे आणि पलामू जे आहे ते झारखंडमध्ये आहे. ठीक आहे. GH लिहितो मी, नाही तर तुम्ही जम्मू काश्मीर करतील तिथे, तर झारखंडमध्ये आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि 2014चं सेन्सस जोडी जर आपण याला कंपेअर केलं तर 2018मध्ये व्याघांची जी संख्या आहे ते 33% वाढलेली आहे. किती टक्क्यांनी? 33% त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे आपल्यासाठी पॉईंट्स होते जे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आणि हो, तुम्हाला 51चे 51 टायगर रिझर्व्सविषयी माहिती असली पाहिजे. ॲटलिस्ट कुठे, कुठल्या राज्यामध्ये कुठला टायगर रिझर्व आहे त्याच्याविषयी माहिती असली पाहिजे. हा मॅप आहे, तुम्ही याला गो थ्रू करू शकता. ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला इंटरनेटवरती पण याच्याविषयी माहिती भेटून जाईल. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढचे जे न्यूज आहेत ते GV रामकृष्ण यांच्याविषयी आहेत. तर GV रामकृष्ण यांना फाउंडिंग मेंबर समजलं जातं किंवा एक म्हणतो आहे ना आपण, एक पितामह समजलं जातं सेबीचा. ठीक आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे आपल्या इथे स्टॉक मार्केट आहे त्याच्यावरती नजर ठेवायचं काम करते. ओके. तर त्यांना पितामह म्हटलं जातं सेबीचा. आता काय आहे त्याच्याविषयी आपण बघून घेऊ. तर भारतीय रोखे व विनिमय मंडळ अर्थात सेबी नामक नियामक होते, पण नाममात्र आणि अस्तित्वहीन होते. म्हणजे हे कधीची गोष्ट चालू आहे माहिती आहे का? जेव्हा हर्षद मेहता प्रकरण झालं होतं ना, तेव्हाची गोष्ट आहे की बाबा सेबी तर होतं अस्तित्वात, परंतु त्याच्याकडे काहीच पॉवर नव्हते. वस्तुतः 1988 साली स्थापित सेबीला भांडवली बाजाराच्या नियमनाचा वैधानिक अधिकार प्राप्त झाला. ते संसदेने सेबी कायदा 1992ला मंजुरी दिल्यावर तिचे दुसरे अध्यक्ष GV रामकृष्ण, ज्याला GVR म्हणून ओळखलं जातं, यांचे या कामी अतुलनीय योगदान आहेत. तोवर निर्विकार असलेल्या या संस्थेला चेहरा, रूप व कार्याच्या आवश्यक आवाका प्राप्त होऊन 12 एप्रिल 1992 पासून एक स्वायत्त संस्था म्हणून सेबीचे कार्यान्वयन सुरू झाले. म्हणजे एका परीने GVR यांच्याकडेच सेबीचे जनकत्व जाते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग सेबीच्या निर्मितीमध्ये किंवा त्याला वैधानिक दर्जा देण्यामध्ये GVR जे आहेत त्यांचा खूप मोठा रोल आहे. आणि सेबी कधी अस्तित्वात आलं? तर 12 एप्रिल 1992 रोजी. स्थापना 1988मध्येच झाली होती, परंतु वैधानिक दर्जा जो आहे तो त्याला 12 एप्रिल 1992मध्ये देण्यात आला. आज म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एम्फी या संस्थेच्या निर्मितीस कारक ठरलेल्या स्वयंनियमन संस्थेची मूळ कल्पनाही हे GVRचीच होती. सेबी पाठोपाठ सध्याच्या सरकारासाठी कळीचा ठरलेला निर्गुंतवणूक आयोगाचे GVR हे पहिले अध्यक्ष होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 1999 साली वाजपेयी सरकारने सर्वप्रथम सरकारी कंपन्यातील मालकी विकण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याला GVR यांनीच आकार दिला. राजकारणांशी संघर्षाची यादीच GVR यांचा 210 माय एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट या 4 पंतप्रधान पाहिलेल्या 50 वर्षाचा कारकिर्दी सांगणारा आत्मकथात आहे. तर तुम्हाला प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की GVRची आत्मकथा कुठली? तर 210 माय एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे. असे व्यक्तिमत्व खूप जास्त महत्त्वाचं आहे. का? कारण सद्यस्थितीमध्ये गव्हर्नमेंटची डिसइन्व्हेस्टमेंटची पॉलिसी आहे. डिसइन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा जो सहभाग आहे ते विकत चालले. आणि सद्यस्थितीमध्ये स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट हा नवीन नाव देण्यात आलेलं आहे डिसइन्व्हेस्टमेंटला. मग डिसइन्व्हेस्टमेंटचं जनकत्व कोणाकडे जाते असा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. मग ते आहेत GVR. ठीक आहे. कारण संकल्पना त्यांनीच मांडली होती आणि तेच पहिले अध्यक्ष होते. कशाचे? तर निर्गुंतवणूक आयोगाचे. ओके. चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके. पुढचे जे न्यूज आहेत ते आहेत काय? हप्ते स्थगितीचा लाभ घेणाऱ्या कर्जदारांना दिलासा, चक्रवाढ व्याज आकारणीला बँकांना मनाई, नव्याने मुदतवाढ देण्यास तसेच संपूर्ण व्याज माफीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. हे एक जनरल नॉलेज म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामधून प्रश्न येईल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.
ओके, चला नेक्स्ट बघूया काय न्यूज आहे. पी एफ करमुक्त व्याज मर्यादा आता 5 लाख रुपये, अर्थमंत्र्यांकडून सुधारित निर्णयाची घोषणा. तर केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण पी एफ म्हणतो, त्याचा योगदानावरील वार्षिक करमुक्त व्याज उत्पन्न मिळवण्याची मर्यादा हे दुप्पटीने वाढवून 5 लाख रुपये वर नेत असल्याची मंगळवारी जाहीर केली. तर आता लक्षात ठेवा, पी एफमध्ये जे करमुक्त व्याज मर्यादा आहे ते किती ठेवण्यात आलेली आहे? 5 लाख रुपये. बस एवढंच इथे पुरेशा आहे. शेवटची न्यूज म्हणजे काल आपण इंग्लंडच्या विरोधात निर्णायक असं विजय मिळवलेला आहे. ठीक आहे, 66 धावांनी आपण जिंकलेलो आहे आणि त्याच्या अंतर्गत जे काही नवीन असे पदार्पण करणारी खेळाडू होते त्यांचा खूपच चांगला असा सहभाग आपल्याला बघायला भेटला. ज्याच्या अंतर्गत एक काय नाव, कुणाल पांड्या, ठीक आहे, आणि अजून एक होते ते म्हणजे प्रसिद्ध कृष्णा, ज्यांनी 4 विकेट घेतले होते. तर त्यांचा नावाचा खूप जास्त बोलबाला चालू होता. ओके, तर हे होतं आजचं न्यूजपेपर डिस्कशन. आय होप तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलेलं असेल. पेपरचे जे PDF आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून देणार. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.